नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर डिजिटल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, काल किंवा परवा उपलब्ध माहितीनुसार आपल्याला माहिती आहे की जवळजवळ एमपीएससीच्या ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये तलाठी या पदाच्या नावाखाली आपल्याला माहिती आहे की 12 लाख अर्ज आलेले आहेत असं निदर्शनास आलेलं आहे। एमपीएससीच्या आयोगाच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी अर्ज संख्या आहे। असं का झालं तर लक्षात ठेवा, तलाठी म्हणजे हे जे पद त्यामध्ये आलेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा तलाठ्याची स्वतंत्र परीक्षा आहे किंवा तलाठ्याची परीक्षा आहे म्हणून फॉर्म भरलेले आहेत। वास्तविक पाहता मी सातत्याने सांगत आलेलो आहे, ही तलाठी पदाची स्वतंत्र परीक्षा नाही। महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी आणि या वर्षीच्या मे महिन्यामध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे की शासनाची सर्व ग्रुप सीची पदं ही एमपीएससीच्या ग्रुप सीच्या अंतर्गत भरण्यात येतील। मग या अनेक पदापैकी तलाठी हे पद आहे, परंतु आपल्या राज्यातील मुलांना तलाठी पदाचं किती आकर्षण आहे हे आपण पाहतोय। का तर जेव्हा या जाहिरातीमध्ये तलाठी पदाचा उल्लेख नव्हता त्यावेळेस केवळ 3 ते 4 लाख अर्ज आले होते, परंतु तलाठी पदाचा उल्लेख झाल्यानंतर अनेक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतो की तलाठ्याची जाहिरात निघाली असं सांगण्यात आलं आणि त्यामुळं याची प्रसिद्धी झाली आणि अनेक मुलांनी तलाठ्याची जाहिरात आहे असं गृहीत धरून एमपीएससीच्या मार्फत हा फॉर्म भरलेला आहे। मग आता अशा वेळेस आपला जुन्या काही गोष्टी आठवतात। कोणत्या तर 2023 रोजी जी तलाठीची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न होते, गणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न होते, इंग्रजी 25 होते, मराठी 25 होते। आता यावेळेस तसा अभ्यास करून चालणार नाही, कारण ही तलाठ्याची स्वतंत्र परीक्षा नसून एमपीएससीची ग्रुप सीची पदं आहेत आणि यामध्ये तलाठी हे अनेक पदापैकी एक पद आहे। म्हणजे लक्षात ठेवा, आपण तलाठ्याची स्वतंत्र परीक्षा देत नाही तर आपण एमपीएससीची परीक्षा देत आहोत। आणि मग त्यावेळेस एमपीएससीचे जे काही पॅटर्न आहे तो पॅटर्न कोणता आहे तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। मग पूर्व परीक्षा ही यावर्षी आपल्याला माहिती आहे की 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे। त्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि जवळजवळ 7 घटकाचा समावेश आहे। मग याच्यामध्ये जनरल नॉलेज हा एक महत्वाचा घटक ठरतो आणि गणित बुद्धिमत्ता हा एक महत्वाचा घटक ठरतो। जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानाला 80 प्रश्न असतात आणि गणित व बुद्धिमत्तेवर 20 प्रश्न असतात। पाठीमागे या ग्रुप सीचं मेरिट किती लागलंय, कारण का 2023 ला 8169 जागा होत्या, त्यावेळेस फक्त 19 प्रश्न मेरिट लागलं होतं ओपनच्या मुलाचं, पण तो आता क्रायटेरिया गृहीत न धरता यावेळेस आपल्याला काय करावं लागेल की अर्जाची संख्या वाढल्यामुळं आपलं टार्गेट हे 60+ मार्क ठेवावं लागेल। मग त्याच्या अनुषंगानं प्लस किंवा मायनस काही मार्क मेरिट लागू शकतंय। मेरिट खूप कमी येऊ शकेल किंवा जास्त येऊ शकेल। आपलं एक काम आहे ही तलाठी पदाची भरती नसून एमपीएससीची ग्रुप सीची भरती आहे आणि या एमपीएससीचा जसा अभ्यास आपण करतो त्या पद्धतीनं अभ्यास करून सदरच्या परीक्षेला न्याय देणं आपलं गरजेचं आहे। म्हणून पूर्व परीक्षेला पाठीमागं किती मेरिट लागलं होतं हे आता पाहू नका, कारण का त्यावेळेस अर्जाची संख्या कमी होती। यावेळेस मॅच्युरिटी वाढलेली आहे, प्रगल्भता वाढलेली आहे, विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी बदललेली आहे, त्यामुळे मेरिट जास्त लागू शकतं। टार्गेट 60 मार्क ठेवून जर अभ्यास केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकाल। त्यानंतर 2 महिन्यानं पुन्हा 27 डिसेंबरला मुख्य परीक्षा आहे। मग अशा वेळेस आपल्याला मुख्य परीक्षेला पुन्हा मग इंग्रजी आहे, मराठी आहे, पुन्हा सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आहे, असं जवळजवळ 4 घटकाचा 2 पेपरच्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे। म्हणून आपली ही परीक्षा तलाठी स्वतंत्र परीक्षा नसून पूर्व परीक्षा आहे एमपीएससीची आणि मुख्य परीक्षा ही एमपीएससीची आहे असं गृहीत धरून तलाठी त्यापैकी एक पद आहे असं गृहीत धरून अभ्यास करावा लागणार आहे, तरच या परीक्षेमध्ये यश मिळू शकेल। आपण तलाठी म्हणून जर फॉर्म भरला असेल आणि केवळ तलाठी पदाची जुनी पुस्तकं वाचून जर या परीक्षेला जात असाल, कारण आपल्याकडे एवढी प्रचंड माहिती प्राप्त होऊन सुद्धा काही विद्यार्थी तलाठी पदाची जुनी पुस्तकं 2023 ला विकत घेतलेली ते वाचत आहेत। तसं करू नका, पॅटर्न समजून घ्या आणि आलेली संधी ही जवळजवळ आपल्याला माहिती आहे की 5707 आताच पद आहे ती, आणखी त्याच्यामध्ये 2-3 हजार पद वाढू शकतात, म्हणजे 7 ते 8 हजार पदाची ही जाहिरात होऊ शकते। त्या अनुषंगाने जर तयारी केली तर येणाऱ्या जानेवारी महिन्यापर्यंत आपलं ध्येय पूर्ण होऊ शकतंय। त्यामुळे माझी विनंती आहे की तलाठी पदाची स्वतंत्र भरती नसून ही एमपीएससीची ग्रुप सीची भरती आहे आणि त्या अनुषंगाने एमपीएससीला जे अपेक्षित आहे ते द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली स्वप्नपूर्ती होऊ शकेल। अशाच नवीन अपडेटसाठी किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।